जय शिवराय मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. सकाळीच पोचलो डोंबिवली स्टेशनला. 50 रुपये झाले आणि एक सुंदर चहा घेतला. सकाळी चहा घेतल्यावर एनर्जी एकदम खतरनाकच मंडळी. एक 60 रुपयाचं भाडं मारलं आणि डायरेक्ट पोचलो मी दिवा रोडला, कारण आज आपले 2 भाऊ येणार होते गाडी शिकण्यासाठी. भाऊंना गाडी शिकवली आणि ओला उबेर चालू केली, कारण आपली झाली होती मंडळी सुरू मॉर्निंग शिफ्ट आणि आपल्याला जायचं होतं ऑफिसला. आज शनिवार असल्यामुळे ट्रिप तर काही भेटली नाही. लगेच निघालो. जे शेअरिंग भेटेल ते घेऊन भाडं म्हापे आणि घनसोलीच्या दिशेने. थोडंसं शिळफाडाला ट्रॅफिक भेटलं, पण मंडळी ट्रॅफिक हे आपल्या आयुष्याचा भाग आहे. जातात आपले फॉलोअर्स भेटले. आपल्या भाऊंनी डायरेक्ट इर्टिगा गाडीमधूनच हात दाखवला, आपल्याला भरून आलं. भाऊंना धन्यवाद बोललो आणि निघालो मी ऐरोलीच्या दिशेने आणि डायरेक्ट पोचलो पार्किंगमध्ये. गाडी वगैरे पार्क केली. पार्किंगवाला भाऊ बरेच दिवसांनी भेटला, मग त्याला पण भेटून बरं वाटलं. मग म्हटलं जाऊया कॉर्पोरेट लाईफ जगायला. शेअरिंग ऑटो पकडली. पोचलो ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये पोचल्यावर गळ्यामध्ये ID कार्ड घालणं कंपल्सरी आहे मंडळी. एक सुंदर चहा घेतला. मंडळी दोन्ही ठिकाणी काम करताना एकच नियम लक्षात ठेवतो मी, ते म्हणजे मेहनत नॉनस्टॉप. व्हॉट्सअप माय गँग, वेलकम टू हुड. आपल्या भाऊने कुठला तरी रॅप सांगितला, पण आपल्याला काय समजलं नाही. हो बोलून निघालो. आपले ऑफिसचेच कॅब ड्रायव्हर ते भाऊने आपल्याला ऐरोली स्टेशनला ड्रॉप केले. आज थोडंसं लवकर निघालो होतो, कारण आज होता शनिवार. पोचलो डायरेक्ट ऐरोलीच्या पार्किंगमध्ये. पार्किंगमध्ये पोचताच पहिलं काम म्हणजे ओला उबेर चालू करणं. आज माहीत होतं मला ट्रिप नव्हती भेटणार जाताना पण, कारण होता शनिवार. ट्रिप भेटो किंवा नाही भेटो, आपण तर निघणार होतो लगेच शेअरिंग घेऊन. पण आपल्याला एक छोटीशी ट्रिप पडली होती. ती होती म्हापे MBPची. लगेच पॅसेंजरला पिकअप केले आणि निघालो MBPच्या दिशेने मंडळी. MIDC रोडने निघालो होतो. पूर्णपणे रस्ता खाली होता, त्यामुळे गाडी चालवायला भरपूर मजा येत होती मंडळी. आयुष्यामध्ये रस्ता किती खडतर असो, गाडी थांबवायची नाही, कारण थांबलो तर हरलो असं स्वतःला सांगितलं. रोजची कमाई जरी लहान असली तरी स्वप्न मात्र करोडींची आहेत, असं स्वतःला सांगून पोचलो पॅसेंजरच्या लोकेशनवरती. 110 रुपये भाऊंनी कॅश दिली. नंतर आपल्याला म्हाप्यावरून 4 शीट कल्याण शिळपाट्याचे भेटले 20-20 रुपये, ते झाले 80 रुपये. नंतर परत कल्याण फाट्यावरून लोधा पलावाचे 4 शीट भेटले, ते परत झाले 80 रुपये आणि मी डायरेक्ट पोचलो डोंबिवलीमध्ये. टोटल मंडळी संध्याकाळची कमाई 270 रुपये झाली होती. सुंदर एक लिंबू पाणी पिला, थोडंसं बरं वाटलं आणि जाताना बायकोसाठी तिची आवडती पाणीपुरी घेतली. तर मंडळी असा होता मेहनतीचा प्रवास. आजची टोटल कमाई 570 रुपये झाली आहे.